सर्वांना नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून आज आपण काल झालेल्या पेपर टीईटीच्या 2 मधील जो हिंदीचा भाषा विषय होता तर यामधील संभाव्य उत्तरे पाहणार आहोत. तर सगळी उत्तरे मी अचूक काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर या ठिकाणी तुमची उत्तरे चेक करा. एखाद्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट करा. तर बघा या ठिकाणी पेपर जो आलेला होता हिंदीचा तर तो पेपर एक सारखाच सोपा आलेला होता आणि मी पाठीमागे तुम्हाला बोलत होतो की हिंदीचा प्रश्न किंवा पेपर हा सोपा येतो, फक्त आपण ज्या सोप्या गोष्टी त्या करून ठेवा. बघा पहिलाच प्रश्न या ठिकाणी होता अशुद्ध शब्द ओळखायला सांगितला होता. प्रसिद्ध इकलौती अस्तित्व. तर यापैकी अभ्युदय हा जो शब्द आहे त्या ठिकाणी अशुद्ध येईल. त्यानंतर प्रश्न पुढचा, जिस छंद में चारों चरणों की मात्राएं समसंख्या में होते, म्हणजे जर चारही मात्रा जे काही चरण आहे ते सम असतील तर त्यांना सममात्रिक छंद असं बोललं जातं. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट उत्तर आहे. नंतर राहुल बड़ी मुश्किल से पहाड़ से चढ़ गया, इस वाक्य में प्रयुक्त सहाय्यक क्रिया कोणती तर याच्यातली ऑप्शन क्रमांक 4 पाया, तर ही सहाय्यक क्रिया येईल. रचना के आधार पर इसी ऊर्जा से मनुष्य शारीरिक और मानसिक कार्य करता है, इस वाक्य का प्रकार, या वाक्याचा प्रकार संयुक्त वाक्य होतं. नंतर प्रश्न पुढचा आहे निम्न में से देश रक्षा इस सामासिक शब्द कौन सा प्रकार आहे सामासिक शब्द देश रक्षा तत्पुरुष येणार. ऑप्शन क्रमांक 4 तत्पुरुष. मधुर मधुर मुस्कान मनोहर मनोज वेश की उजियाला, तर या ठिकाणी फक्त म रिपीट होतोय म्हणून या ठिकाणी हा अनुप्रास येणार. बरोबर. नंतर प्रश्न, निम्न शब्दों में से जातिवाचक संज्ञा कौन सी है जातिवाचक संज्ञेपैकी पंची येणार. ऑप्शन क्रमांक 2. निम्न में से अन्य पुरुषवाचक सर्वनाम कौन सा है अन्य पुरुषवाचक विचारले तर वह हे अन्य पुरुषवाचक सर्वनाम आहे. निम्न में से नाचना क्रिया का प्रथम प्रेरणात्मक रूप कौन सा आहे. बघा पेपर 1 ला जे टॉपिक होते तेच पेपर 2 ला तुम्हाला आलेले होते आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की पेपर 1 झाल्यानंतर त्यातले सगळे टॉपिक बघायचे आणि ते जे येतील ते टॉपिक तुम्ही एकदा लुकआउट करायचे, म्हणजे तुम्हाला पेपर 2 ला त्याचा फायदा होतो. बघा तिथं सुद्धा आलेलं होतं. तर बघा नाचनाचं प्रथम प्रेरणार्थक कोणतं येतं पण नचाना येतं. नाचनाचं काय येईल नचाना येतं. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न पुढचा होता, व्याकरण के किसी उपघट का अध्यापन करने हेतु किस अध्यापन पद्धती का प्रयोग करणं उचित आहे. आता एखाद्या उपघटकाचं जर अध्यापन करायचं असेल तर त्यासाठी भाषा ही खेळ, तर ही या ठिकाणी सगळ्यात उपयुक्त असेल. बाकी सुद्धा उपयुक्त आहेत पण जर आपला सगळ्यात उपयुक्त म्हटलं तर भाषा ही खेळ. किसी पद में वर्णित प्रसंग हमारे हृदय में ओज उमंग उत्साह. आता ओज उमंग उत्साह तर वीर रसामुळे या ठिकाणी निर्माण होतो, वीर रस. नंतर प्रश्न पुढचा होता, निम्न में से कुलीन इस प्रत्ययुक्त शब्द में लगा हुआ प्रत्यय कौन सा है कुलीन. कुलीन मध्ये ल ला दुसरी वेलांटी म्हणून या ठिकाणी इन येणार. ऑप्शन क्रमांक 2 इन हा या ठिकाणी प्रत्यय येतो. निम्न में से कौन सा शब्द उपसर्ग युक्त नाही है, म्हणजे प्रत्यय ज्याच्यामध्ये लागलेला आहे तर तो कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 येणार साधक. बाकी याच्यामध्ये उपसर्ग सुविचार अज्ञान विजय याच्यामध्ये उपसर्ग येतील. नंतर हिंदी साहित्य में प्रेमचंद को किस उपाधि से जाना जाता. तर प्रेमचंद बघा पेपर 1 ला सुद्धा प्रेमचंद यांची म्हणजे उपन्यास किंवा मुख्य या ठिकाणी साहित्य विचारलं होतं. इथं त्यांना काय म्हटलं जाईल हे विचारलं होतं. म्हणजे तुम्हाला एकच घटक बघायचा, त्याच्यावरती 2 मार्क तुमचे फिक्स होते. उपन्यास सम्राट असं बोलत, कारण यांनी भरपूर अशा कादंबऱ्या भरपूर असं साहित्य लिहिलेलं आहे म्हणून उपन्यास सम्राट बोललं जातं. निम्न शब्दोमेश कृदंत शब्द कोणता आहे. कृदंत शब्द यापैकी बघा तर सुंदर हा शब्द कृदंत शब्द विचारलाय. ठीक आहे, म्हणून हा सुंदर शब्द येतो कारण त्याला आपण ता वगैरे लावलं की ते सुंदरता वगैरे असे कृदंतयुक्त शब्द होतात. निम्न वाक्य में प्रयुक्त अव्यय और का भेद कौन सा आहे और या ठिकाणी काय विचारले तर हे समुच्चय बोधक अव्यय येणार. नंतर प्रश्न पुढचा म्हणजे उत्तरावरती होता, आपके पिछले एक पत्र में उदासर अकेलापन का दावा सा स्वर था. तर हा एक उतारा विचारला होता, एकदम सोपा उतारा होता. बघा याच्यामध्ये प्रश्न असा होता की परिच्छेद में प्रयुक्त निम्न शब्दों में से कौन सा शब्द जिसका एक वचन आणि बहुवचन एकाच रूप, पेपर 1 ला सुद्धा तसंच पेपर 2 ला सुद्धा तसंच तर पत्र येतं. परिच्छेद में प्रयुक्त मन उबाना इस मोहरे का अर्थ कौन सा आहे. मन उबाना म्हणजे उगता जाना. नंतर निम्न शब्दों में से सौभाग्य इस शब्द का विलोमार्थक शब्द कोणता आहे तर बघा दुर्भाग्य. मला असं वाटतं काल सुद्धा परवा पण सांगितलं होतं पेपरला गेल्यानंतर उतारा डायरेक्टली नाही वाचायचा, प्रश्न वाचायचे, कारण उतार्यावरती जे मध्ये काही जास्त विचारलं जात नाही. उतार्यावरती आधारित आहे परंतु तुम्हाला ते सोपं जातं ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो. नंतर बघा परिच्छेद में प्रयुक्त तर हे चिन्ह कोणतं होतं तर बघा हे कॉमा आहे, याला आपण हिंदीमध्ये अल्पविराम म्हणतो.
बऱ्याच जणांनी अर्धविराम लिहून आलेले असते तर चुकीचे. तर बघा अल्पविराम असं बोललं तर हिंदीचा विचारले आपल्याला अल्पविराम. नंतर बघा प्रश्न पुढचा होता कवितेवरती ओ खुद ही जान जाते है बुलंदी आसमान की, परिंदों को नहीं तालीम दी जाती उड़ानों की, जो दिल में हौसला हो तो कोई मंजिल नहीं मुश्किल, बहुत कमजोर दिल ही बात करते है थकानों की. अशा प्रकारची ही एक कविता छानपैकी होती. कविता में प्रयुक्त महफूज शब्द या ठिकाणी इथं विचारलाय की हमें हर हाल में तूफान से महफूज लगती है, ते बड़ा सुरक्षित ठेवते. ऑप्शन क्रमांक 2. कविता में घर अर्थ में प्रयुक्त समर्थित शब्द, घराचा या ठिकाणी समर्थित शब्द बघा, छत मजबूत होते उम्मीदों की मकानों की, तर पहा मकान ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर आहे. नंतर बघा प्रश्न 23 क्रमांकाचा होता कविता में प्रयुक्त दिल शब्द का विशेषण निम्न में से कौन सा आहे. दिल शब्दाचा विशेषण कवितेमध्ये आलाय पहा कमजोर दिल, कमजोर आलेला आहे. नंतर कविता में विधा में से क्या है, विधा में से क्या है. आता ही कवितेचा प्रकार काय आहे असं विचारलं. ही जी कविता आहे गझल आहे, नवगीत आहे, गीत आहे की नयिक कविता आहे. आता याबद्दल थोडंसं मी साशंक आहे, परंतु या ठिकाणी ही एक नवीन कविता असं म्हणजे माझं मत आहे, नवीन कविता आहे, त्याचा संदर्भ नाही मला सापडला. ही नेमकी नाही कविता कोणती. तुमचं उत्तर वेगळं असेल तुम्ही कमेंट करू शकता. निम्न में से उच्चारण स्थान के अनुसार ट ठ ड ढ न हे कोणते व्यंजन आहे. तर हे मूर्धन्य व्यंजन आहेत, मूर्धन्य. त्यानंतर निम्न में से साध्वी शब्दाचं पुल्लिंग काय आहे. साध्वीचं साधू येणार ऑप्शन क्रमांक 3. नंतर निम्न में से किस वाक्य में संबंध कारक विभक्ति का प्रयोग नहीं हुआ है, म्हणजे केलेला नाही. संबंध कारक विभक्ती म्हणजे संबंध कारक आपण काय म्हणू परसर्ग नाही वापरला. तर यापैकी बघा या ठिकाणी गंगा हिमालय से इथं अपादान वापरले से अपादान वापरले म्हणून याच्यामध्ये हे उत्तर आहे. बाकीमध्ये का इथं उसकी आणि के, तर ह्याच्यामध्ये संबंध कारक येणार. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर आहे. नंतर निम्न में से प्रत्येक शब्द का संधिभेद कौन सा आहे. प्रत्येकचा संधिभेद आहे सोर संधी. कोणता आहे सोर संधी येणार. निम्न वाक्य में से कौन सा वाक्य अर्थ के अनुसार आज्ञार्थक वाक्य नाही है. आज्ञार्थक वाक्य कोणतं नाही असं विचारलं होतं. तर ऑप्शन क्रमांक 3 राज अपनी दोनों टांगे खो बैठा था. ठीक आहे, हे आज्ञार्थक वाक्य नाही, बाकी सगळे आज्ञार्थक वाक्य येतात. नंतर प्रश्न पुढचा आहे पहा, शेवटचा प्रश्न होता निम्न वाक्यों में से कौन सा वाक्य सामान्य वर्तमान काल का वाक्य है. सामान्य वर्तमान कालचं वाक्य या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं. तर बघा याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 माँ रोटी बनाती है. बघा अशा प्रकारे एकदम साधा सोपा प्रश्न पेपर साधे सोपे प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये आलेले होते. बरोबर, साधा सोपा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केला होता आणि केला असेल तर तुम्हाला चांगले मार्क याप्रमाणे मिळतील. कारण तुम्हाला मी सांगितलं की हेच विषय असतात की तुम्हाला ज्याच्यामध्ये चांगले मार्क मिळतात. तुमचं बाकी बालमानसशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, याच्यामध्ये इकडं तिकडं थोडंफार म्हणजे होतं बऱ्यापैकी, कारण अभ्यासक्रम मोठा आहे. हिंदी मराठी असेल याच्यामध्ये लिमिटेड टॉपिक करायचे असतात, इंग्रजी सुद्धा असेल लिमिटेड. जे तुम्हाला प्रिव्हियस इयरला आले असेल तेवढे टॉपिक करायचे. आपण सगळं करत बसतो एमपीएससी सारखं किंवा सरळ सेवेसारखं, तसं जमत नाही. तर बघा त्याच्यामुळं टीईटी किंवा सीटेट परीक्षा असेल, जे टॉपिक तुम्हाला विचारले जातात तेवढेच फक्त केले तर तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. तर तुमचा स्कोर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचा स्कोर किती आलेला आहे. अजून काही विषयांचे आपल्या आन्सर की येतील, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला सीटीईटीची तयारी करायची असेल, साध्या सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायचं असेल, जर तुम्हाला हिंदी भाषेची भीती वाटत असेल की अरे हिंदीचं कसं किंवा काय, तर बघा पाठीमागे 8 ते 9 वर्षापासून हिंदीचं गाईड आपण या चॅनलच्या मार्फत करतोय. तुम्हाला या चॅनलच्या मार्फत भरपूर असे सेशन बघायला मिळतील. ते सेशन बघून घ्या. सीटेट विषयीची भीती मनात बसलेली असेल ती काढून टाका. आणि जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर कोर्स जॉईन करण्यासाठी रायझिंग टीचर नावाचे ऍप्लिकेशन तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला कोर्स जॉईन करता येईल. ऑलरेडी कोर्स चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ वगैरे मिळून जातील किंवा पाठीमागचे रेकॉर्ड सगळं बघायला मिळेल. एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये, आपल्या भाषेमध्ये जे तुम्हाला वाटेल हे सीटेट असं काहीच नाही. ठीक आहे, एकदम साधी सोप्या भाषेमध्ये समजून सांगितलं जातं. बाकीचं तुम्हाला हेही सांगतो की सीटीईटी ही टीईटी सारखी नाही. त्यामुळं सीटेट सोपी असते, परंतु समजून घेतली तर सोपी असते, समजून नाही घेतली तर ते अवघड खूप आहे. पास होत नाहीत मुलं. त्याचा हे रिझल्ट कमी लागतो. 15 लाख बसल्यानंतर 7-8% एवढा रिझल्ट लागत असतो. त्यामुळं तुम्हाला योग्य असं गायडन्स घ्यायचं असेल तर तुम्हाला या चॅनलच्या मार्फत मिळून जाईल. चॅनल सबस्क्राईब करा आणि हे ऍप्लिकेशन घेऊन कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.